पुण्याच्या प्रांतात कार्यरत होती. सुमन कल्याणपूर, उषा मंगेशकर. 1954 साली चित्रपट विश्वात आणखी 2 गाजलेल्या पार्श्वगायिकांनी पदार्पण केलं. एक होत्या सुमन कल्याणपूर आणि दुसऱ्या उषा मंगेशकर. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या 27 वर्षांच्या उज्ज्वल कारकिर्दीत शंकर जयकिशन, मदन मोहन, रोशन, SD बर्मन, हेमंत कुमार, नौशाद, कल्याणजी आनंदजी आणि लक्ष्मीकांत प्यारीलाल यासारख्या दिग्गज संगीतकारांबरोबर जवळजवळ 750 गीतं गाऊन रसिकांच्या मनात स्वतःचं एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं. मंगेशकर परिवारातील लता आशानंतर आवाजाचा ठसका आणि नखरा घेऊन आलेल्या गायिका म्हणजे उषा मंगेशकर. जय संतोषी मा या चित्रपटातल्या त्यांच्या गीतांना जगभरातल्या रसिकांनी डोक्यावर घेतलं. व्ही शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटातली उषाजींनी गायलेली गाणी अजरामर झाली. खळखळत्या झऱ्यासारख्या ताज्या तवाना आवाजाच्या सदाबहार आशा भोसले. CBD फाउंडेशन प्रस्तुत तुकाराम ते तुकारामचे प्रायोजक लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि L&T म्युच्युअल फंड. रसिक हो, चित्रपट सृष्टीच्या 1960 ते 1980 या टप्प्याकडे आपण पोहोचलो. रंगीत सिनेमाचा काळ. पूर्वी आकर्षण म्हणून ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाचा काही भाग गेवा कलर किंवा टेक्निकलर मध्ये दाखवला जायचा, पण आता संपूर्ण रंगीत सिनेमाचा जमाना सुरू झाला. पण 70च्या दशकात समांतर सिनेमाची चळवळ उभी राहिली आणि प्रेक्षकांनी त्या ऑफबीट सिनेमाचंही उत्स्फूर्त स्वागत केलं. या चळवळीत विजय तेंडुलकर, जब्बार पटेल, सई परांजपे, अमोल पालेकर, अरविंद आणि सुलभा देशपांडे, रामदास फुटाणे अशा मराठी माणसांचा मोठा सहभाग होता. तर अशा सुप्रसिद्ध मातांपैकी सर्वांच्या हृदयात आई म्हणून अढळपद मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सुलोचना. गोडी ठाऊक तुझी तुला अन माझी मला, कुणी म्हणेल वेडा तुला, कुणी म्हणेल वेडी मला. आपल्यातले एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक असे आहेत की ज्यांचं 12ही महिने एकच रूप, काहीसा गंभीर चेहरा, हलकसं स्मित, डबल काचा मारलेलं धोतर आणि पांढरा स्वच्छ कुर्ता. अशी व्यक्ती दिग्दर्शक? हो, त्या दिग्दर्शकाचं नाव दत्ता मायाळू, म्हणजेच आपले राजदत्त. राजदत्त यांची राहणी इतकी साधी की त्यांना पाहून यांचा फिल्मी क्षेत्राशी संबंध असेल अशी शंकाही कुणाला येणार नाही. राजा परांजपे यांचे ते शिष्योत्तम. मधुचंद्र या पहिल्याच चित्रपटात त्यांनी प्रेक्षकांना जिंकलं आणि मग शापित, माझं घर माझा संसार, पुढचं पाऊल, सर्जा, देवकीनंदन गोपाळा अशा अनेक यशस्वी पारितोषिक पात्र चित्रपटांचं
दिग्दर्शन केलं. मला सांग, एक बँडवाला म्युझिक डायरेक्टर झाल्याचं तुला माहिती आहे का? बँडवाला इंटू म्युझिक डायरेक्टर? सुप्रसिद्ध संगीतकार राम कदम बालपणी मिरजेतल्या एका बँड पथकात क्लॅरिनेट वाजवायचे. केशवराव भोळे, मास्तर कृष्णराव, वसंत पवार, सुधीर फडके यांच्याकडे काम करता करता ते संगीतकार झाले आणि लोकसंगीताचे अनभिषिक्त सम्राट ठरले. कोण गावाची कंच नावाची, कोण राजाची तू गराणी, आले ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी, आले ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी, आले ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. एक कलाकार असाही होऊन गेलाय की जो निरागस चेहऱ्यानं संवाद फेकून अगदी सहज हशा मिळवायचा. त्या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याचं नाव राजा गोसावी. राजा गोसावी. राजा गोसावी म्हणजे शहरी मध्यमवर्गीय भाबडा निरागस नायक. एखाद्या सुंदर तरुणीनं बघताक्षणीच भाळावं असं रंगरूप नाही, खलनायकाशी 2 हात करण्याचा पिंड नाही, परंतु नैसर्गिक अभिनय आणि मिश्किल विनोदी संवाद या अस्त्रांवर त्यांनी आपली फिल्मी कारकीर्द गाजवली. चित्रपटसृष्टीमध्ये 4च कलावंत आहेत की ज्यांच्या नावानं चित्रपटाची निर्मिती झाली, म्हणजे नर्गिस, मधुबाला आणि जॉनी वॉकर. राजा गोसावीची गोष्ट या चित्रपटातही राजाभाऊंनी तिहेरी भूमिका केली होती. याच काळात अमोल पालेकरांच्या रूपानं आपल्यासारखा दिसणारा साधा सुधा नायक पडद्यावर पाहून प्रेक्षक सुखावले. कमर्शियल चित्रपटांच्या जमान्यातही मध्यमवर्गीयांचं प्रतिनिधित्व करणारा अमोल पालेकर हा त्या काळचा टॉपचा हिरो होता. अमोल पालेकर हे मुळात जे स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधर आणि नावाजलेले चित्रकार. सत्यदेव दुबेंचा शांतता कोर्ट चालू आहे हा अमोल पालेकरांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट. मराठी कलावंत अनेक आहेत, पण त्या काळात हिंदी सिनेमात खऱ्या अर्थाने हिरो म्हणून ओळख मिळवणारा मराठी कलावंत म्हणजे अमोल पालेकरच. मॅजेस्टिक सिनेमात रंगल्या रात्री अशा या सिनेमाचा प्रीमियर शो सुरू झाला होता. मळक्या कपड्यातला एक किरकोळ माणूस थिएटरमध्ये लगबगीनं आत शिरला. डोरकीपरनं त्याच्या अंगावर एकदम खेकसून म्हटलं, ओ बाहेर वा, बाहेर वा. एवढ्यात आत बसलेले निर्माते धावत बाहेर आले आणि डोरकीपरला म्हणाले, अरे बाबा, हा कोणी फुकट्या नाहीये, ते आपल्या सिनेमाचे संगीतकार वसंत पवार आहेत. काय पाटील बर हाय का, अहो बर हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का, कसं काय पाटील बर हाय का, सांगा बर हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का. मुक्ता, मला एक सांग, समजा एखादं सुंदर असं जोडपं असलं तर त्याला काय म्हणतात ग? लक्ष्मीनारायणाचा जोडा. करेक्ट. अगदी तसंच मराठी सिनेमात सुद्धा दृष्ट लागण्यासारखं एक जोडपं आहे, रमेश देव आणि सीमा. देव कुटुंबियांशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. मुख्यतः मराठी असूनही हिंदीमध्ये कर्तबगारी गाजवणाऱ्या काही मोजक्याच कलावंतांपैकी ते एक. हे तुला एक माहिती आहे का? हा? सुपरस्टार राजेश खन्ना जेव्हा स्ट्रगलर होते ना, तेव्हा ते रमेश देवांना बघता यावं म्हणून गिरगावच्या नाक्यावर थांबायचे. खानदानी देखणे रुबाबदार रमेश देव यांनी शहरी नायकाच्या भूमिकांबरोबरच ग्लॅमरस खलनायकही रंगवला. गेली 68 वर्ष ते सिनेमा क्षेत्र गाजवत आहेत. ते म्हणजे देव आनंद प्रमाणे सतत टिप टॉप. कधीच गबाळ्या वेशात ते दिसले नाहीत. अभिनेत्री नलिनी सराफ ही त्यांची पडद्यावरील नायिका प्रत्यक्षातही त्यांच्या जन्माची साथीदार झाली. त्यांच्या आनंदमधल्या भूमिकेला लोकांनी मनापासून दाद दिली. निर्माता दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी सर्वत्र ठसा उमटवला. त्यांचे सुपुत्र अजिंक्य आणि अभिनय त्यांच्या वारसा चालवत आहेत. अजिंक्य एक उत्तम अभिनेता, तर अभिनय हिंदीतल्या वेगवेगळ्या पठडीतल्या दिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध आहे. निषद देश पूर्णता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. तनुजा हे एक वेगळंच भन्नाट सुसाट व्यक्तिमत्व. तनुजाचा ढंगा मुळातच काही वेगळाच होता. अवखळ, चंचल, बिनधास्त, चेहऱ्यावर खट्याळ स्मित,
का कुणास ठाऊक तिच्यासमोर काम करणारे नायक कितीही स्मार्ट असले ना तरी बावळटच वाटायचे. अकेली है बुझ गए दिए आके मेरे पास कानों में मेरे जो भी चाहे कहिए जो भी चाहे कहिए. बेबी नंदा ही महाराष्ट्रानं हिंदी चित्रपट सृष्टीला दिलेली छोटी बहन. बेबी नंदा अभिनेते दिग्दर्शक मास्टर विनायक यांची ही कन्या. बालपणीच पित्याचं छत्र हरपलं. आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी ती बालकलाकार म्हणून काम करू लागली. 60च्या दशकात नंदा फिल्मी दुनियेतील छोटी बहन म्हणून प्रसिद्ध होती. जब जब फूल खिले पासून नंदा आणि शशी कपूरची पडद्यावर जोडी जमली. सीबीडी फाउंडेशन प्रस्तुत तुकाराम ते तुकारामचे प्रायोजक लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि L&T म्युच्युअल फंड. मला सांग की उत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणजे काय तुझ्या मते? ज्याच्या अभिनयानं रसिकांची हसून हसून मुरकुंडी वळते तो. पण त्याही पेक्षा ग्रेट काय? ज्याची नुसती आठवण झाली किंवा नाव जरी घेतलं ना तरी मोठ्यानं हसू येतं असा अभिनेता. अर्थातच दादा कोंडके. मायाच्या मळमध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लावूजी पाहे कुणीतरी रावजी हात नका लावूजी पाहे कुणीतरी. मराठी नाट्यसृष्टीनं आपल्या सिनेमा सृष्टीला दिलेला एक संवेदनशील अभिनेता म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू. सामना चित्रपटातील निळू फुले आणि डॉक्टर यांची अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना प्रचंड भावली. पिंजरामधला आदर्श शाळा मास्तर, सिंहासनमधला अर्थमंत्री, इन्साफ का तराजूमधला बेरकी वकील या डॉक्टरांच्या भूमिका अजरामर ठरल्या. घरौंदासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. डॉक्टर जब्बार पटेल. डॉक्टर की सांभाळून त्यांनी सिनेमा नाटकाला वाहून घेतलं आणि वेगळ्या धाटणीचे आशयगर्भ चित्रपट देऊन तमाशात जखडलेल्या मराठी सिनेमाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. स्मिता पाटील तिचे भावपूर्ण डोळे आणि खट्याळ स्मित बरंच काही सांगून जात असे. मंथनसारख्या काव्यात्मक चित्रपटातील खेडवळ मुलगी असो की पूर्णतः व्यावसायिक भिगी पलकेमधला पावसातला सीन, स्मिता वॉज स्मिता. स्मिता म्हणजे अभिनयाचं इंद्रधनुष्यच. हिंदीसारखीच मराठी चित्रपटांनाही रुबाबदार देखण्या नायकांची परंपरा लाभली आहे. गालावर गोड खळी पडणारा इंडियन डगलस मास्टर विठ्ठल, अस्सल कोल्हापुरी रांगडे रगेल आणि रंगेल नायक चंद्रकांत आणि सूर्यकांत मांढरे, राजबिंड्या व्यक्तिमत्वाचे विवेक, देखणा नायक रवींद्र महाजनी आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाचे रमेश देव, तसंच शहरी आणि ग्रामीण व्यक्तिरेखेत चपळपणे शोभून दिसणारे अरुण सरनाईक. रसिकांची आवडती फुलराणी भक्ती बर्वेही चित्रपटाच्या पडद्यावर झलक दाखवून अपघातानं अचानक कोमेजून गेली. जयराम हर्डीकर, शांता जोग, पद्मा चव्हाण यासारख्या बिनीच्या कलावंतांनाही अपघातानंच अचानक रसिकांपासून हिरावून घेतलं. कलावंत म्हणजे शापित गंधर्व असतात नाही का? त्यांच्या स्मृतीला आमचं विनम्र अभिवादन. लक्ष्मीकांत कुडाळकर, शंकर जयकिशन यांच्यासारखीच चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय संगीतकारांची जोडी म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल. लक्ष्मीकांत मेंडोलिन वाजवत तर प्यारेलाल व्हायलिन. जादूगर सैया छोडो मोरी बैया हे नागिनमधलं गीत किंवा लाजवंतीमधलं कोई आया धडकन कहती है यातले त्यांचे मेंडोलिनचे सोलो पीस आजही विसरता येत नाहीत. त्यांनी 250 चित्रपटातून जवळजवळ 700 गाण्यांना संगीत दिलं आणि 7 फिल्मफेअर पुरस्कार मिळवले. 1976 साली एक तरुण गायक सूरसिंगार संगीत स्पर्धेत पहिला आला आणि संगीतकार जयदेव यांनी त्या तरुणाला लगेचच चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. ते गाणं कोणतं हे सांगितलं की तुम्हा सगळ्यांना त्या गायकाचं नाव लगेचच ओळखता येईल. ते गाणं म्हणजे गमन या चित्रपटातली गझल सिने में जलन. सुरेश वाडकर.
सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है? सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है? इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है? सीने में जलन। सुधीर फडके. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांचं मूळ नाव रामचंद्र आणि गाव कोल्हापूर. पण त्यांच्या मित्राने त्यांचं नाव सुधीर ठेवलं आणि चित्रपटसृष्टीने त्यांना कायमचं मुंबईकर केलं. प्रभातचा गोकुळ हा संगीतबद्ध केलेला त्यांचा पहिला हिंदी चित्रपट, तर स्नेहल भाटकरांबरोबर केलेला रुक्मिणी स्वयंवर हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. बाबूजी आणि गदिमांनी जवळजवळ 30 वर्ष मराठी मनाला रिझवलं आणि अजूनही त्यांची गाणी रसिकांच्या ओठांवर आणि हृदयात कायमची जागा पटकावून आहेत. आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलोत. 1980 ते 2012. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या म्हणजे 80च्या दशकातले मराठीतले सुपरस्टार्स. दादा कोंडकेंबरोबर पडद्यावर आलेला अशोक सराफ हा मूळचा रंगभूमीचा कलाकार. अशोकनं विनोदी भूमिका केल्यास पण गंभीर करुण रसपूर्ण भूमिकाही तितक्याच ताकदीनं रंगवल्या. लक्ष्मीकांत बेर्डे हा सुद्धा एक गुणी अभिनेता. हमाल दे धमाल, एक होता विदूषक अशी ही बनवाबनवी, हिंदीतील हम आपके है कौन हे त्याचे गाजलेले चित्रपट. लक्ष्याला फक्त एकाच टाईपच्या भूमिका सातत्यानं मिळत गेल्यानं त्याला आपला अभिनय खुलवता आला नाही. पण या जोडीनं 10 ते 15 वर्ष मराठी सिनेमा गाजवला. महेश कोठारे. सचिनसारखेच महेश कोठारे यांनी सुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य चित्रपटसृष्टीला वाहिलंय. बालकलाकार म्हणून महेशचे राजा और रंक, मेरे लाल, घर घर की कहाणी, छोटा जवान इत्यादी चित्रपट गाजले. 1980 नंतर तांत्रिकदृष्ट्या मराठी सिनेमा सुधारला. त्याला ग्लॅमर आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्याचं बरंचसं श्रेय महेश कोठारेंना द्यावं लागेल. महेश कोठारे, सचिन पिळगावकर या दिग्दर्शकांनी जो काळ गाजवला त्याच काळात अनिल अरुण या संगीतकार जोडीनं अनेक सुंदर गाणी दिली. चोरीचा मामला, मामा हे थांबला. चोरीचा मामला, मामा हे थांबला. प्रेमान देहात हाती, तूच माझी मैना, करू नको दैना. या इश्काच्या गोड गोड राणी, सई परांजपे. सई परांजपे या अभिनेत्री, समाजसेविका, खासदार शकुंतला परांजपे यांच्या कन्या. सुरुवातीच्या काळात ऑल इंडिया रेडिओ स्टेशनवर निवेदिका, नाट्यलेखिका